मला सांगा, मी घेतो. कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यांचे वडील 10 वर्ष पंचायत समिती सभापती राहून चुकले आहे, 5 वर्ष जिल्हा परिषद सभापती राहून चुकले आहे आणि हा सर्व खेळ त्यांच्या कुटुंबातनं चालतो अशी मला शंका आहे. असं प्रबळपणे मी सांगू शकत नाही, पण ज्या पद्धतीने कामं चालत आहेत किंवा ज्या पद्धतीने उपसरपंच माहोल क्रिएट करत आहेत, सरपंचाला बदनाम करण्यासाठी जे मीडियाचा वापर केला जातो आहे. आता मला सांगा सर, फेब्रुवारी 2026 पासनं एकही मासिक मीटिंग योग्यरित्या केली गेली नाही आहे. माझ्याकडे ठराव आहे की त्या ठरावावरती गावातील साफसफाईचे काम करार पद्धतीने देण्याबाबत हा अति महत्त्वाचा विषय 3 महिन्यापासून प्रलंबित राहतो आहे. गावाची ड्रेनेज सिस्टीम पूर्ण ब्लॉकेज झाली आहे. कर्मचारी नसल्यामुळे जे कर्मचारी होते ते तिथे काम सोडून गेले. मग त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यामुळे तो विषय अजेंड्यावरती घेतला की अशी करार पद्धतीने आपण काम देऊ आणि गावाचं आरोग्य हे सुरक्षित ठेवू. पण तो ठराव पास होणं म्हणून वारंवार ती मिटिंगात तहकूब केल्या जातात किंवा वारंवार त्या खंडित केल्या जातात. अक्षरशः मासिक मिटिंगांमध्ये ग्रामसेवकवरती काही सदस्यपदी धावून येतात आणि त्यांना आरेड्याच्या भाषेत बोलतात. त्याचीसुद्धा व्हिडिओ आहे. एवढी विदारक परिस्थिती फुलगाव ग्रामपंचायतीची चालू आहे. मग 8-9 सदस्य संघटित होऊन जर ग्रामविकास थांबवत असतील, लोकनियुक्त सरपंचाला बाधित करण्यासाठी ते सारखं त्याच्यावरती दडपशाही करत असतील, ते कितपत योग्य आहे? अक्षरशः सरपंचाला काही लोकांना चिथावणी देऊन ग्रामपंचायत कार्यालयातच मारण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला मी 112ला कॉल करून प्रोटेक्शन मागितलं. तेव्हा माझ्यावरती ॲट्रॉसिटीपासून तर विनयभंगापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले. ते प्रयत्न ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना आला, माझ्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मला उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निर्गण एकनाथ चौधरी अक्षरशः फोनवरती सरपंचाला नग्न करून मारण्याची धमकी दिली. मी वरणगाव पोलीस स्टेशनच्या पीआयना तो ऑडिओ क्लिप टाकली, तिथं लिखित तक्रार दिली. तर त्यांच्यावरती सुद्धा NCR दाखल करायला 1 महिना लागला. एवढी विदारक परिस्थिती आहे. म्हणजे एक लोकनियुक्त सरपंच ज्याला जीविताची धोका आहे, वारंवार तो पोलीस प्रोटेक्शनची सरकारकडे मागणी करत आहे, अशा स्थितीत सुद्धा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं मला मदत केली जात नाही आहे. आणि आता माझ्यावरती जो अविश्वास दाखल केला आहे त्यात ते कारणं दिली गेली आहेत, ते भ्रामक आणि राजकीय पूर्वग्रहातून दिली गेली आहे. माझा कायद्यावरती विश्वास आहे आणि संविधानावरती विश्वास आहे. जो काय न्याय मिळेल मला तो संविधानाने मिळणार आहे. परंतु माझा लढा जो आहे, जो ग्रामपंचायतच्या गावाच्या विकासासाठी आहे, तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की मला न्याय मिळावा, माझ्या गावाला न्याय मिळावा, माझ्या ग्रामस्थांना न्याय मिळावा. म्हणून आपण ह्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत माझी हाक पोचवावी आणि संपूर्ण गावाला आणि मला न्याय द्यावा. आणि कुठेतरी प्रशासकीय अडचणी येतात आणि प्रशासकीय अडचणी आल्यास आपल्याला कुठेतरी पाठबळ हवं. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला. पण जाऊन आता शिवसेनेत जाऊन मला जवळपास 3-4 महिने होत आहे. मी वारंवार जिल्हा प्रमुखांना विनंती केली की फुलगाव ग्रामपंचायत कारभारामध्ये असं मला अडचणी निर्माण होत आहे, आपल्या स्तरावर मला मदत करावी. पण असं ठोस अशी मला मदत झाली नाही आहे. आता मध्यंतरी त्यांच्याकडे विवाहकार्य असल्यामुळे ते व्यस्त होते, मी समजू शकतो त्यांची अडचण. आजही त्यांना फोन केला तर त्यांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर मी माझ्या पक्षाला विनंती करेन की जो फुलगाव गावाचा विकास आहे त्याला आपण हातभार द्यावा. शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केला आहे. एक हुलुंदरी उपमुख्यमंत्री आहे ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे की प्रत्येक विकास कामाला ते पुढाकार घेतात. आणि अशा पक्षात मी प्रवेश केल्यामुळे मला अशा पक्षाकडून मदत मिळावी आणि माझ्या गावाच्या विकासासाठी चालना मिळावी, मी त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो.